बच्चों, भारत में स्वातंत्र दिलाने के लिए अनेक महापुरुषों ने जन्म हुए हैं और देश के लिए अपना प्राण न्योछावर करके चले गए हैं। इसमें महिलाएं भी हैं, पुरुष भी हैं। बच्चों, महिला में कौन कौन से महिलाएं भारतीय स्वतंत्रता के लिए लड़ाई की बता सकते हैं, यानी अंग्रेजों के साथ युद्ध किए बता सकते हैं? झांसी रानी लक्ष्मीबाई। अच्छा बैठो, तुम बताओ। कित रानी चन्नम्मा। अच्छा बैठो, तुम बताओ। केळदी चन्नम्मा। अच्छा बैठो। बच्चों, आज हम वीरांगना चन्नम्मा के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे। पाठ का नाम है वीरांगना चन्नम्मा। वीरांगना चन्नम्मा। शीर्षक है वीरांगना चन्नम्मा। छात्रों, आज हम वीरांगना चन्नम्मा के बारे में अधिक जानकारी हासिल करेंगे। कर्नाटक वीर महिला चन्नम्मा की देशभक्ति का परिचय आज प्राप्त करेंगे। कर्नाटक की वीर महिला थी चन्नम्मा। अंग्रेज की अनेक कोशिशों के बाद भी कित्तूर को चन्नम्मा ने बचाया, लेकिन चन्नम्मा के बंदी बन जाने के कारण कित्तूर अंग्रेजों के वश में गया। चन्नम्मा जैसी वीर महिला के कारण कर्नाटक गर्व का अनुभव करते हैं। बच्चों, कर्नाटक में वीर महिला थी। शिवमोगा जिला में केळदी आती है, केळदी चन्नम्मा। चन्नगिरी आप नाम सुने हैं ना? हाँ, चन्नम्मा ने शासन किए थे। चन्नम्मा ने शासन किए थे, इसलिए चन्नम्मा गिरी ऐसा हो गया। वो चन्नम्मा, केळदी चन्नम्मा शिवमोगा जिला में आती है। कित्तूर चन्नम्मा बेलगाव जिला में आती है। इसलिए कित्तूर चन्नम्मा के बारे में अधिक जानकारी सभी लोगों में है। अंग्रेजों की शासन हटाने के लिए वीर रानी चन्नम्मा बहुत कोशिश की। बाद में कित्तूर को चन्नम्मा ने बचाने के लिए बहुत प्रयत्न किए और बचाया। चन्नम्मा को बंदी बनने के बाद कित्तूर अंग्रेजों के वश में चले गए। चन्नम्मा वीर महिला के रूप में कर्नाटक राज्य में प्रसिद्ध है। अपने प्राण न्योछावर करके अंग्रेजों को भगाने के लिए प्रयत्न किए। बाद में बंदी बनने के बाद चन्नम्मा जेल में अपनी दम तोड़ दी। वीर महिला पुरुषों के समान अंग्रेजों के साथ लड़ाई की। 18वीं शताब्दी में सत्तालोलुप अंग्रेजों को नाकों चने चबाने वाले सर्वप्रथम भारतीय वीरांगना चन्नम्मा थी। चन्नम्मा का जन्म काकतीय वंश में 1788 में हुआ था। उनके पिता का नाम दुर्लप्पा देसाई, माता का नाम पद्मावती था। एक तो इकलौती, फिर रूपवती और स्वस्थ। चन्नम्मा शब्द का अर्थ ही है सुंदर कन्या, सुंदर महिला। उनकी शिक्षा दीक्षा राजकुल के अनुरूप ही हुई। घुड़सवारी, शस्त्रास्त्रों का अभ्यास, आकेट आदि युद्ध कलाएं उन्हें अपने वीर पिता से उत्तराधिकारी के रूप में मिली थी। अपने जंगम गुरु के सामीप्य में उन्होंने उर्दू, मराठी,
संस्कृत भाषाओं का अध्ययन किया। कित्तूर राज्य कर्नाटक राज्य के उत्तरी बेलगाव जिले में है। उन दिनों कित्तूर कर्नाटक राज्य के व्यापार का प्रसिद्ध केंद्र भी था। देश विदेश के व्यापारी वहाँ के बाजार में हीरे जवाहरातें खरीदने के लिए आया करते थे। ऐसे समृद्ध राज्य के प्रजावात्सल्य राजा मल्ल सर्ज थे। चन्नम्मा के माता पिता ने बड़े हौसले से उनका विवाह राजा मल्ल सर्ज के साथ कर दिया। रानी चन्नम्मा कित्तूर के राजमहल में सुख से रहने लगी। उनकी कोख से एक पुत्र रत्न का जन्म हुआ जिसका नाम था शिव बसवराज, लेकिन बचपन में ही उसकी मृत्यु हुई। राजा मल्ल सर्ज की पहली पत्नी थी रुद्रम्मा। पूना के पटवर्धन ने मल्ल सर्ज को चालाकी से बंदी बना लिया, वहीं उनकी मृत्यु हो गई। मल्ल सर्ज की मृत्यु के बाद चन्नम्मा ने रुद्रम्मा के पुत्र शिवलिंग रुद्र सर्ज को गद्दी पर बिठाया। शिवलिंग रुद्र सर्ज ने चन्नम्मा की सलाह को हवा में उड़ाकर चाटुकारों से गहरी मित्रता कर ली, जिससे कित्तूर का पतन शुरू हुआ। राजा शिवलिंग रुद्र सर्ज की मृत्यु 11 सितंबर 1824 को हुई। इसे अंग्रेजों ने कित्तूर राज्य को हड़पने का बड़ा अच्छा अवसर समझा। राजा निस्संतान मरा था। उसने अपने एक संबंधी गुरलिंग मल्ल सर्ज को गोद लिया था, लेकिन अंग्रेज गोद लिए पुत्र को उत्तराधिकारी नहीं मानते थे। उस समय डालहौसी गवर्नर जनरल थे। ऐसे अवसर पर रानी चन्नम्मा ने कित्तूर राज्य को संभालकर रक्षा करने की कसम खाई। कित्तूर राज्य में अंग्रेजी सैनिकों के प्रवेश से रानी चन्नम्मा का रक्त खौल उठा, लेकिन उस समय वे कुछ नहीं कर सकी। अंग्रेजों से लोहा लेने के लिए उन्होंने भीतर ही भीतर तैयारी प्रारंभ कर दी। तैकरे ने रानी चन्नम्मा को भांति के संदेश भेजे, मगर रानी अपनी स्वाधीनता का सौदा करने पर राजी न हुई। इसी समय तैकरे को कित्तूर राज्य के यल्लप्पा शेट्टी और वेंकटराव नामक देशद्रोही मिल गए। वे कित्तूर का नमक खाकर कित्तूर की जड़ खोदने में लगे। मಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ವೀರರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಬಗ್ಗೆ, ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನಿಂದ ದೇಶಭಕ್ತಿಯ ಪರಿಚಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತಿದ್ವಿ. ಕರ್ನಾಟಕದ ಒಬ್ಬ ವೀರ ಮಹಿಳೆ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಕಿತ್ತೂರು ಎಂಬ ಊರಿನಲ್ಲಿ ಇವರು ಅಧಿಕಾರವನ್ನು ನಡೆಸಿದರು. ಹಾಗಾಗಿ ಕಿತ್ತೂರಿನ ಚೆನ್ನಮ್ಮ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂತು. ಹಾಗೆ ನೀವು ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕೆಳದಿ ಅಂತ ಸಾಗರ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಸಾಗರದ ಹತ್ರ, ಸಾಗರ ಅಂದಿದ ತಕ್ಷಣ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಜೋಗ್ ಫಾಲ್ಸ್ ಇದೆ. ಆ ಜೋಗ್ ಫಾಲ್ಸ್ ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಾಗರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿದೆ. ಆ ಸಾಗರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಹಳ್ಳಿ ಇದೆ ಕೆಳದಿ ಅಂತ. ಅಲ್ಲೂ ಸಹ ಒಬ್ಬಳು ರಾಣಿ ಇದ್ಲು, ಕೆಳದಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಅಂತೇಳಿ. ಆ ಕೆಳದಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಏನು ನೀವು ದಾವಣಗೆರೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆ ಚನ್ನಗಿರಿ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಆ ಚನ್ನಗಿರಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನಾಗಿ ಒಳಪಟ್ಟಿತ್ತು. ಚೆನ್ನಮ್ಮನ ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಂಥ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಗಿರಿ ಅಂತ ಅದು ಊರು. ಅದು ಬರ್ತಾ ಬರ್ತಾ ಗಿರಿ ಅಂದರೆ ಬೆಟ್ಟ, ಆ ಕೋಟೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕಟ್ಕೊಂಡಿದ್ದಂಥದ್ದು ಚೆನ್ನಮ್ಮನ ಗಿರಿ ಬರ್ತಾ ಬರ್ತಾ ಜನ ಚನ್ನಗಿರಿ ಅಂತ ಮಾಡ್ಬಿಟ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಕೆಳದಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಮತ್ತು ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬರುವಂಥರು. ಹಾಗಾಗಿ ವೀರ ಮಹಿಳೆಯರಂಥ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಕಿತ್ತೂರಿನ ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಪ್ರಪಂಚ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ್ರು ತಮ್ಮ ವೀರತನದಿಂದ. ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಈ ಬ್ರಿಟಿಷ್ನರ ಒಂದು ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ವಿಫಲಗೊಳಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ತುಂಬ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಕೊನೆಗೆ ಚೆನ್ನಮ್ಮನನ್ನು ಇವರು ಬಂಧಿಸಿಬಿಟ್ರು.
ಬಂಧಿಸಿದ ಕಾರಣ ಚೆನ್ನಮ್ಮ ಇಂಗ್ಲಿಷ್ನರ ಕೈವಶವಾದರು. ಕೈವಶವಾದ ನಂತರ ಇವರು ಜೈಲಿನಲ್ಲೇ ಉಳಿದು, ಬಂದಿಖಾನೆಯಲ್ಲಿ ಉಳಿದು ನೋವುಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿದರು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತು, ವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನು ಸಹ ಜಂಗಮ ವೇಷವನ್ನು ಧರಿಸಿಕೊಂಡು, ಸನ್ಯಾಸಿ ವೇಷವನ್ನು ಧರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು, ನೀವು ಧೈರ್ಯವಾಗಿರಿ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನೀವು ಧೈರ್ಯವನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ಬಾರ್ದು, ನಿಮ್ಮ ಕಿಂಕರರು ನಾವಿದ್ದೇವೆ, ನಿಮ್ಮ ಅಣತಿಯಂತೆ ನಾವು ಕಿತ್ತೂರಿನ ಉಳಿಸ್ತೀವಿ, ಕಿತ್ತೂರಿನ ಕೋಟೆ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಿತ್ತೂರು ಧ್ವಜ ಹಾರಿಸುತ್ತೇವೆ ಎಂಬ ಭರವಸೆಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಆದರೂ ನಮ್ಮ ದೇಶದ್ರೋಹಿಗಳು ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇದ್ದುದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ವೆಂಕಟರಾವ್ ಅಂತೇಳಿ ಒಬ್ಬ ಬರ್ತಾನೆ, ಯಲ್ಲಪ್ಪ ಶೆಟ್ಟಿ ಅಂತ ಒಬ್ಬ ಬರ್ತಾರೆ. ಇವರಿಬ್ಬರು ನಮ್ಮ ಅನ್ನವನ್ನೇ ತಿಂದು, ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಅನ್ನವನ್ನು ತಿಂದ್ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ದ್ರೋಹ ಬಗೆಯುವಂಥ ನಮಕ್ ಹರಾಮ್ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ದೇಶದ್ರೋಹಿಗಳಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ಇದ್ರ ಪರಿಚಯ ಇದೆ ಮಕ್ಕಳು. 18वीं शताब्दी में 18वीं शताब्दी में सत्तालोलुप अंग्रेजों को नाकों चने चबाने वाले सर्वप्रथम भारतीय वीरांगना चन्नम्मा थी. चन्नम्मा का जन्म काकतीय वंश में 1778 में हुआ था. उनके पिता दूलपद देसाई, दूलप्पा देसाई माता का नाम है पद्मावती. ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ जी की पिता का नाम था दूलप्पा देसाई, माता का नाम पद्मावती. पिताजी का नाम दूलप्पा देसाई, माता का नाम पद्मावती. जन्म 1778 में हुआ. चन्नम्मा इकलौती बेटी है. फिर रूपवती और स्वस्थ चन्नम्मा थी. चन्नम्मा का अर्थ है सुंदर कन्या, सुंदर राजकुमारी यानी सुंदर कन्या. रूपवती अर्थ होता है चन्नम्मा. चन्नम्मा का अर्थ है रूपवती. सुंदर कन्या, यानी महिला. सुंदर कन्या यानी महिला. सुंदर कन्या यानी सुंदर महिला नाम है. शिक्षा दीक्षा राजकुल के अनुरूप ही हुई. चन्नम्मा शिक्षा और दीक्षा राजकुमारों को कैसे मिलते हैं वैसे राजकुमारी को भी मिली. घुड़सवारी और शस्त्रास्त्रों
सभी युद्ध कलाएं सिखाई। युद्ध कलाएं को सीखी। बच्चों, चन्नम्मा घुड़सवारी, शस्त्रास्त्रों, आर्केट आदि युद्ध कलाओं को सीखी। अनुरूप सभी अभ्यासों को सिखाया, यानी घुड़सवारी, शस्त्रास्त्रों को अभ्यास, आर्केट आदि युद्ध कलाओं को चन्नम्मा जी को सिखाया। वीर पिता से उत्तराधिकारी के रूप में मिली। अपने जंगम गुरु सामीप्य में उन्होंने उर्दू, मराठी और संस्कृत चन्नम्मा जी उर्दू भी सीख ली, मराठी भी सीख ली और संस्कृत भी अच्छी तरह सीख ली, अच्छी तरह समझ ली। जंगम गुरु के दर्शन से, जंगम गुरु के सामीप्य से उर्दू, मराठी, संस्कृत आदि भाषाओं का अध्ययन किया। 18ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೇ, ಎಷ್ಟನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ? 18ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ. 18ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಬರ್ತಾರೆ. ಇವರ ಒಂದು ಜನ್ಮ ಹೇಗೆ ನೋಡೋಣ. ಇವರ ಒಂದು ಅಧಿಕಾರ ಅವಧಿ 1778ರಲ್ಲಿ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 1829 ಇವರ ಅಧಿಕಾರ ಅವಧಿ. 1778ರಿಂದ 1829ರವರೆಗೆ ಇವರ ಒಂದು ಅಧಿಕಾರ ಅವಧಿ ಇರುತ್ತೆ. ಚೆನ್ನಮ್ಮ ಕಾಕತೀಯ ವಂಶದಲ್ಲಿ ಜನನವನ್ನು ತಾಳ್ತಾರೆ. 1778ರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಇವರ ತಂದೆ ಧೂಳಪ್ಪ ದೇಸಾಯಿ, ತಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿ ಎಂಬುದಾಗಿದೆ. ಚೆನ್ನಮ್ಮ ಎಂದರೆ ಸುಂದರ ಕನ್ಯಾ ಅಥವಾ ಸುಂದರವಾದ ಮಹಿಳೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಹಾಗಾಗಿ ಗುರುಕುಲದ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಜಂಗಮ ಗುರುಗಳನ್ನು ಇವರಿಗೆ ನೇಮಿಸಿ ಇವರ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ರಾಜ ಮನೆತನಕ್ಕೆ ರಾಜಕುಮಾರರಿಗೆ ಹೇಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೋ ಹಾಗೆ ಇವರಿಗೂ ಸಹ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವರಿಗೆ ಗುಡ್ಸವಾರಿ, ಕುದುರೆ ಸವಾರಿಯನ್ನು ಕಲಿಸ್ತಾರೆ. ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರ, ಖಡ್ಗ ವರಸೆ, ಕತ್ತಿ ವರಸೆ ಇದನ್ನು ಕಲಿಸ್ತಾರೆ. ಆರ್ಕೆಟ್ ಅಂದರೆ ಶಿಕಾರಿಯನ್ನು ಮಾಡೋದು. ಶಿಕಾರಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಗುರಿಯನ್ನು ಇಟ್ಬಿಟ್ಟು ಆ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನ ಕೊಲ್ಲುವಂಥದ್ದು, ಬೇಟೆಯಾಡುವಂಥದ್ದು, ಶೌರ್ಯ ಸಾಹಸವನ್ನು ಮೆರೆಯುವಂಥದ್ದು, ಇದೆಲ್ಲವೂ ರಾಜರುಗಳಿಗೆ ಇದು ಕಲಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಕಲಿಸೋದ್ರಿಂದ ಶತ್ರುಗಳನ್ನು ಸೆದೆ ಬಡಿಯಲು ಈ ಒಂದು ಶಿಕಾರಿ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಕಲೆಗಳನ್ನು ಚೆನ್ನಮ್ಮನಿಗೆ ಕಲಿಸಲಾಯಿತು. ಧೂಳಪ್ಪ ದೇಸಾಯಿ ಮತ್ತು ತಾಯಿಯಾದಂಥ ಪದ್ಮಾವತಿ ಈ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. ತಂದೆಯಿಂದ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಇವರು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಪಡ್ಕೋತಾರೆ ಚೆನ್ನಮ್ಮ. ಹಾಗೆ ಜಂಗಮ ಗುರುಗಳ ಒಂದು ಸಾಮೀಪ್ಯದಿಂದ, ಜಂಗಮ ಗುರುಗಳ ಸಹಾಯದಿಂದ ಇವರು ಉರ್ದು ಭಾಷೆಯನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯನ್ನು ಕಲಿತಾರೆ, ಹಾಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಯನ್ನು ಸಹ ಕಲ್ತ್ಕೊಂಡು अध्ययन ಮಾಡ್ತಾರೆ. कित्तूर कर्नाटक राज्य के उत्तरी बेलगाव जिले में है. उन दिनों कित्तूर कर्नाटक राज्य के व्यापार का प्रसिद्ध केंद्र भी था. देश विदेश के व्यापारी वहाँ के बाजारों में हीरे जवाहरातों खरीदने के लिए आया करते थे. ऐसे समृद्ध राज्य के प्रजावात्सल्य राजा मल्ल सर्जा थे. चन्नम्मा के माता पिता ने बड़े हौसले से
उनका विवाह राजा मल्लसर्ज के साथ कर दिया। कित्तूर राज्य कर्नाटक में उत्तरी बेलगाव में आते ही उन दिनों वहाँ अंग्रेजों का शासन चलाने के लिए पहले सोच लिए थे। उसी समय में वहाँ मल्लसर्जा नामक एक राजा शासन करते थे। मल्लसर्जे के साथ कित्तूर रानी चन्नम्मा का विवाह हो गया। मल्लसर्जा अच्छे राजा थे, इसलिए दुलप देसाई और पद्मावती बड़े हौसले से कित्तूर रानी चन्नम्मा का विवाह राजा मल्लसर्ज के साथ कर लिया। मಕ್ಕಳೇ, ಕಿತ್ತೂರು ರಾಜ್ಯ ಇದೆಯಲ್ಲ, ಕಿತ್ತೂರು ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿ, ಉತ್ತರ ಬೆಳಗಾವಿ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ, ಅದು ಕಿತ್ತೂರು ಉತ್ತರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಆಗ ಕಿತ್ತೂರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರ ಕೇಂದ್ರವಾಗಿತ್ತು, ಪ್ರಸಿದ್ಧ ವ್ಯಾಪಾರ ಕೇಂದ್ರ ಆಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಿಂದ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಅಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಮಾಡಕ್ಕೆ ಬರ್ತಾಯಿದ್ರು. ಬಾಜಾರುಗಳಲ್ಲಿ, ಮಾರುಕಟ್ಟೆಗಳಲ್ಲಿ ಹೀರೆ ಅಂದರೆ ಡೈಮಂಡ್, ವಜ್ರವನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಜವಾಹರಾತು, ರತ್ನ ಮತ್ತು ಮಣಿ, ಮುತ್ತು ರತ್ನಗಳನ್ನು ಖರೀದಿಸೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾಯಿದ್ರು. ಇಂತಹ ಒಂದು ಸಮೃದ್ಧ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಜಾವಾತ್ಸಲ್ಯನಾದಂಥ ರಾಜ ಮಲ್ಲಸರ್ಜ ಅಲ್ಲಿ ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ತುಂಬ ಸಮೃದ್ಧ ರಾಜ್ಯವಾಗಿತ್ತು. ರಾಜ ಮಲ್ಲಸರ್ಜನ ಜೊತೆಗೆ ಚೆನ್ನಮ್ಮಳ ವಿವಾಹ ಆಯಿತು. ರಾಜ ಮಲ್ಲಸರ್ಜ के साथ चन्नम्मा का विवाह हुआ। राजा मल्लसर्ज के साथ चन्नम्मा का विवाह हुआ। चन्नम्मा, रानी चन्नम्मा कित्तूर के राजमहल में सुख से रहने लगे। उनकी कोख से एक पुत्र रखने का जन्म हुआ, जिसका नाम था शिव बसवराज। लेकिन बचपन में ही उसकी मृत्यु हुई। राजा मल्लसर्ज की पहली पत्नी थी रुद्रम्मा। पूना के पटवर्धन ने मल्लसर्ज को चालाकी से बंदी बना लिया। वहीं उनकी मृत्यु हो गई। मल्लसर्ज की मृत्यु के बाद चन्नम्मा रुद्रम्मा के पुत्र शिवलिंग रुद्रसर्ज को गद्दी पर बिठाया। शिवलिंग रुद्रसर्ज ने चन्नम्मा की सलाह को हवा में उड़ाकर चाटवारों से गहरी मित्रता कर, जिससे कित्तूर का पतन शुरू हुआ। रानी चन्नम्मा राजमहल में सुख से रहते हुए भी बाद में रहते थे। बहुत सुख से रानी चन्नम्मा अपने जीवन बिताते थे। अपने कोख में एक पुत्र रत्न का जन्म हुआ। कोख से एक पुत्र रत्न का जन्म हुआ। नाम था शिव बसवराज। रानी चन्नम्मा, मल्लसर्ज और रानी चन्नम्मा का इकलौता बेटा था शिव बसवराज। लेकिन बचपन में ही शिव बसवराज का मृत्यु होती है। मल्लसर्जा पहली पत्नी थी रुद्रम्मा।
के पटवर्धन मल्लसर्जा को चालाकी से बंदी बनाकर रखते हैं। बंदी गृह में मल्लसर्ज का मृत्यु हो जाती है। बाद में चन्नम्मा मल्लसर्ज के पहली पत्नी रुद्रमा थी। रुद्रमा की पुत्र शिवलिंग रुद्रसर्ज था। शिवलिंग रुद्रसर्ज ने चन्नम्मा ने गद्दी पर बिठाया। फिर भी शिवलिंग रुद्रसर्ज चन्नम्मा की सलाह को नहीं माने। चन्नम्मा की सलाह को हवा में उड़ाकर चाटकारों से गहरी मित्रता कर ली, जिससे कित्तूर का पतन शुरू हुआ। ರಾಜ ಇಲ್ಲಿ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಕಿತ್ತೂರಿನ ಅರಮನೆಯಲ್ಲೇ ಸುಖ ಸಂಪತ್ತಿನಿಂದ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ದರು. ಚೆನ್ನಮ್ಮನ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪುತ್ರರತ್ನ ಜನನ ಆಗುತ್ತೆ. ಅವನ ಹೆಸರೇ ಶಿವಬಸವರಾಜ್ ಎಂಬುದು. ಶಿವಬಸವರಾಜ್ ಬಾಲ್ಯದಲ್ಲೇ ತೀರಿಕೊಡ್ತಾನೆ, ಮೃತ್ಯುವನ್ನು ಹೊಂದ್ತಾನೆ. ರಾಜ ಮಲ್ಲಸರ್ಜನ ಮೊದಲನೇ ಹೆಂಡತಿ ರುದ್ರಮ್ಮ ಎಂಬುಳು ಇರ್ತಾಳೆ. ಈ ಮಲ್ಲಸರ್ಜನನ್ನ ಮೋಸತನದಿಂದ ಚಾಲಾಕಿ ಅಂದರೆ ಮೋಸತನ, ಕುಟಿಲತನದಿಂದ ಪೂನಾದ ರಾಜ, ಒಬ್ಬ ರಾಜ ಪಟವರ್ಧನ್ ಅಂತೇಳಿ, ಆ ಪಟವರ್ಧನ್ ಮಲ್ಲಸರ್ಜನನ್ನ ತುಂಬ ಮೋಸದಿಂದ ಕುಟಿಲತನದಿಂದ ಬಂದಿಯಾಗಿ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ. ಏನು ಅರೆಸ್ಟ್ ಅಂತ ಕರಿತೀರಲ್ಲ ನೀವು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ, ಹಾಗೆ ಬಂದಿಯಾಗಿ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಗಂಡನಾದಂಥ ಮಲ್ಲಸರ್ಜ ಪಟವರ್ಧನ್ನ ಹಿಡಿತಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಾಕೋತಾನೆ. ಕೊನೆಗೆ ಪೂನಾದಲ್ಲಿ ಮಲ್ಲಸರ್ಜ ತೀರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. ಮಲ್ಲಸರ್ಜನಿಗೆ ಇಬ್ಬರು ಹೆಂಡತಿಯರು. ಮೊದಲನೇ ಹೆಂಡತಿ ರುದ್ರಮ್ಮ, ಎರಡನೇ ಹೆಂಡತಿ ಚೆನ್ನಮ್ಮ. ಹಾಗಾಗಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ತನ್ನ ಮೊದಲನೇ ರಾಜನ ಮೊದಲನೇ ಹೆಂಡತಿ ಆದಂಥ, ಅಂದರೆ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ಅಕ್ಕ ತಂಗಿ ಆಗ್ತಾರೆ, ಆ ರುದ್ರಮ್ಮನ ಮಗನಾದಂಥ ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜನನ್ನು ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ತದೆ. ಗದ್ದಿ ಸಿಂಹಾಸನ ಸಿಂಹಾಸನ ಮೇಲೆ ಇವ್ರನ್ನ ಕೂರಿಸ್ತಾರೆ. ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿರ್ತಾನೆ. ಆದರೆ ಚೆನ್ನಮ್ಮನ ಅನೇಕ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಅವನು ಗಾಳಿಗೆ ತೂರ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಚೆನ್ನಮ್ಮಳ ಸಲಹೆಯನ್ನು ಗಾಳಿಗೆ ಸಿಂಹಾಸನ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ತಿರ್ತಾನೆ. ಇವನ ಹೆಸರು ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜ. ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜ. ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜ ಸಿಂಹಾಸನ ಮೇಲೆ ಕೂತಿರ್ತಾನೆ. ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜ ಚೆನ್ನಮ್ಮಳು ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜನ್ನ ಈ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕುಳಿಸಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಚೆನ್ನಮ್ಮಳ ಸಲಹೆಯನ್ನು ಇವನು ಸರಿಯಾಗಿ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ, ಸ್ವೀಕರಿಸುವುದಿಲ್ಲ. ಇವನು ಈ ಒಗಳು ಭಟ್ಟರ ಚಾಟುಕಾರತ ಅಂತಂದರೆ ಒಗಳು ಭಟ್ಟಂಗಿಗಳು, ಚಾಟುಕಾರು ಒಗಳು ಭಟ್ಟರು ಅಥವಾ ಭಟ್ಟಂಗಿಗಳ ಮಾತನ್ನ ಕೇಳ್ತಾನೆ. ಚೆನ್ನಮ್ಮಳ ಸಲಹೆಯನ್ನು ಈತ ಸರಿಯಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿದಿಲ್ಲ. ಚೆನ್ನಮ್ಮಳ ಮಾತನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಆಲಿಸದೆ ಅವರ ಮಾತುಗಳಿಗೆ, ಒಗಳು ಭಟ್ಟರ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ದೇಶದ್ರೋಹದ ಕೆಲಸಕ್ಕೆ
ಸಿಗಾಕೋತೇನೆ, ದೇಶವನ್ನು ಹಾಳು ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸಿಗಾಕೋತೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಇವನನ್ನು ಕಂಡ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ತುಂಬ ಸಿಟ್ಟೇ ಬರುತ್ತೆ. ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜ 11 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1824ರಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ ರುದ್ರಸರ್ಜ ತೀರಿ ಹೋಗ್ತಾನೆ. ಆಗ ಕಿತ್ತೂರು ರಾಜ್ಯವನ್ನು ಬ್ರಿಟಿಷ್ನವರು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇದೇ ಸಂದರ್ಭ ಅಂಥೇಳಿ ಹೊಂಚು ಹಾಕ್ತಿರ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ರಾಜನಿಗೆ ಸಂತಾನವಿಲ್ಲದೆ ಹೋಗಿರುತ್ತೆ. ಆಗ ಒಬ್ಬ ಸಂಬಂಧಿ, ನಮ್ಮ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮರ ಸಂಬಂಧಿ ಗುರುಲಿಂಗ ಮಲ್ಲಸರ್ಜ ಅಂತ ಬರ್ತಾನೊಬ್ಬ. ಗುರುಲಿಂಗ ಮಲ್ಲಸರ್ಜನನ್ನು ದತ್ತು ತೆಗೆದುಕೊಡ್ತಾರೆ. ಗೋದ್ ಅಂದರೆ ದತ್ತು ಅಂತ, ಅಡಾಪ್ಟ್ ಸನ್, ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಅಡಾಪ್ಟ್ ಸನ್, ದತ್ತು ಸ್ವೀಕಾರ, ಹೀಗೆ ದತ್ತುವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ನವರು ಈ ದತ್ತು ಮಗುವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸೋದಕ್ಕೆ ಮಾನ್ಯತೆಯನ್ನು ನೀಡೋದಿಲ್ಲ, ಒಪ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಆಗ ಡಾಲ್ಹೌಸಿ ಗವರ್ನರ್ ಜನರಲ್ ಆಗಿರ್ತಾನೆ. ಇದೇ ಸಂದರ್ಭವೆಂದು ಚೆನ್ನಮ್ಮನ ಮೇಲೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಚಲಾಯಿಸೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಕಿತ್ತೂರು ರಾಜ್ಯವನ್ನು ತನ್ನ ಒಂದು ಹಿಡಿತಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಆದರೆ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಇದನ್ನು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ರಾಜ್ಯವನ್ನು ರಕ್ಷಿಸೋದಕ್ಕೆ ತನ್ನ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾಳೆ ಮಕ್ಕಳೇ.